शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्याकडे हळद किंवा अद्रक पीक असेल आणि ते पीक लागवड करून 25 ते 30 दिवस पूर्ण झाले असतील तर आपण आता जी ड्रेंचिंग करणार आहोत ती खूप महत्त्वाची ड्रेंचिंग आहे। त्यामध्ये आपल्याला आपले पीक चांगले जमिनीत रुजण्यासाठी, दुसऱ्यांच्या मुळ्यांचा विकास चांगला होण्यासाठी, त्याचबरोबर पीक जमिनीत चांगले रुजण्यासाठी आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी आपल्याला ही ड्रेंचिंग खूप महत्त्वाची असते। त्यामुळे एकंदरीत झाडात ताकद येण्यासाठी ही ड्रेंचिंग असते। त्यामध्ये आपल्याला काय करायचं, कोणते आपल्याला घटक घ्यायचे तर हे मी तुम्हाला सांगतो। त्यामध्ये आपल्याला बायोफॅक्टर कंपनीचे बीओसी हे प्रोडक्ट घ्यायचे। आपल्या जमिनीचा हा ऑर्गेनिक कार्बन खूप कमी झालाय, त्यामुळे आपल्याला ऑर्गेनिक कार्बन देण्यासाठी बायोफॅक्टर कंपनीचे बीओसी हे प्रोडक्ट आपल्याला त्यामध्ये घ्यायचे। त्याचबरोबर बेलम S1 बायोफॅक्टर कंपनीचं हे प्रोडक्ट आहे। बेलम S1 हे आपल्याला प्रोडक्ट घ्यायचे। त्यामध्ये बेलम S1 या प्रोडक्ट मध्ये काय आहे तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही घटकाचं विघटन करणाऱ्या बॅक्टेरिया, त्याचबरोबर तिन्ही घटक हे चयापचन क्रिया म्हणजे जीवाणूंच्या माध्यमातून, चयापचन क्रियेच्या माध्यमातून हे घटक तुम्हाला या प्रोडक्ट मध्ये मिळतील। त्यामुळे झाडामध्ये ताकद येण्यासाठी, तिन्ही घटक या पिकाला मिळण्यासाठी हे प्रोडक्ट खूप महत्त्वाचे आहे। त्याचसोबत आपल्याला जीवॅम म्हणजे मायक्रोरायझा आपल्याला घ्यायचा। या प्रोडक्टच्या माध्यमातून एक्सलंट क्वालिटीचा लिक्विड फॉर्म्युलेशन मधील मायक्रोरायझा आपल्या पिकाला मिळतो। त्यामुळे आपल्याला जीवॅम हे घ्यायचं आहे। आणि मायक्रोरायझा म्हणजे काय तर आपल्या मुळांच्या विकासासाठी, पिकांच्या मुळांच्या विकासासाठी आपल्याला हे प्रोडक्ट वापरायचे। त्याचबरोबर फॉस्फरसच्या शोषणासाठी, फॉस्फरसचं शोषण चांगलं होण्यासाठी, फॉस्फरस चांगलं पिकाला मिळण्यासाठी आपल्याला हा मायक्रोरायझा वापरायचा। त्यामुळे बीओसी, त्याचबरोबर बेलम S1 आणि त्याचबरोबर जीवॅम आपल्याला हे 3 प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे। त्यामुळे ही ड्रेंचिंग जर आपण केली तर चांगल्या पद्धतीची ही ड्रेंचिंग असणार आहे। पिकांच्या सशक्त वाढीसाठी, पिकाच्या मुळीच्या वाढीसाठी, त्याचबरोबर व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आणि पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि पीक आपलं जमिनीत रुजण्यासाठी ही ड्रेंचिंग खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावर नक्कीच पहिल्या ड्रेंचिंग साठी हळद किंवा अद्रक पिकासाठी हे प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचे। धन्यवाद।